गावात काही तमाशे आले होते आणि ते ऐन परीक्षेच्या वेळेस आले होते. तर ते त्रासदायक होते आणि मग ते आम्ही हाकलून लावले आणि त्याच्या बदल्यात त्यांना उपासमार होणे म्हणून त्यांना वर्गणी करून त्यांना आम्ही धान्य वगैरे पुरवलं. आपलं पंप असतं ना पाठीवरचं, फवारणीचं पंप, त्याच्यात मी रॉकेल टाकलं आणि ते पूर्ण गवताल्यावर मारलं. ते पेटून दिलं. ते पेटलं तर बाजूचं शेत पेटलं. मी विहिरीत उडी टाकून दिली डायरेक्ट आणि विहिरीत उडी टाकली तर मग आईचा आवाज आला बच्चू म्हणून. तर तेव्हा खूप रागवले होते वडील, तर तुझ्या एकामुळे एखादा जीव गेला असतो तर मी कोणाला तोंड दाखवलं असतं. माझ्यावर पहिल्यांदा गुन्हे दाखल झाले तर आम्ही फरार होतो 10-15 जण. तर 2 दिवस तर घरीच लपून होतो आम्ही, घर मोठं असल्यामुळं. बरेचदा पोलीस आले ते काही दिसलं नाही. तिथून मग आम्ही दुसऱ्या गावी, मित्राच्या गावी गेलो. तिथं मग ते आई सगळी स्वयंपाक वगैरे डब्बे आम्हाला पोचून द्यायचे. तर ते त्यावेळेस ते पहिली दिवाळी तू बायकोले घेऊन नदीत बांधारा घालायला लागला तेव्हा सासऱ्यानं दिलेली सोन्याची अंगठी त्या बंदरात वाहून. शिवाजी महाराजचा इतिहास आहे, भगतसिंग आहे, डोळ्यासमोर राजगुरू भगतसिंग, सुखदेव नेहमी म्हणजे त्या ज्या भावना आहे का त्यांनी तर आपण तर रक्तदानच करतो, त्यांनी तर बलिदानाची भाषा बोलली. एखाद्या पोरीचं लग्न करायचं असलं एखाद्या भावाला, आई वडिलाला, तर त्याचं घर पाहतं ना, घर कुठल्या पैशातून बांधलं ही पाहणारे लोक राहिले किती. आणि भाऊ, आपल्याला राजकारणात मोठ्या प्रमाणावर घराणेशाही पाहायला मिळते. तुमच्याकडे पाहिल्यावर आधी समाजकारण येतं, मग राजकारण. तर तुमच्या माध्यमातून आम्हाला समाजकारणाची घराणेशाही भविष्यात पाहायला मिळेल. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू आहेत. भाऊंचे आजवर तुम्ही अनेक पॉडकास्ट आणि मुलाखती ऐकल्या असतील, परंतु हा पॉडकास्ट काहीसा वेगळा असणार आहे. राजकारणापलीकडील भाऊंचं आयुष्य या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाऊ, तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस, जसं मी आधी बोललो की राजकारणापलीकडचं तुमचं आयुष्य आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. तुमचं बालपण कसं गेलं, शैक्षणिक वाटचाल कशी होती आणि एकंदरीत कौटुंबिक परिस्थितीविषयी आम्हाला सांगा. पाहिजे तेवढं आठवत नाही, पण एकंदरीत शिक्षण म्हटलं तर काही गावात झालं, मग काही तालुक्यावर, पुन्हा अमरावतीला गेलो, पुन्हा तालुक्यावर आलो. अस्थिर होतं 10वीपर्यंत, तर फारच अस्थिर होतं. आणि 10वी नंतर मग थोडं व्यवस्थित झालं आहे. गावात असल्यामुळं, शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतीचीच जास्त. मला वाटतं आम्ही 8वी-9वीत असताना आम्ही पहिलं आंदोलन केलं. 8वी-9वीत हां, गावात काही तमाशे आले होते आणि ते ऐन परीक्षेच्या वेळेस आले होते. तर ते त्रासदायक होते आणि मग ते आम्ही हाकलून लावले आणि त्याच्या बदल्यात त्यांना उपासमार होणे म्हणून त्यांना वर्गणी करून त्यांना आम्ही धान्य वगैरे पुरवलं आहे. असं जसं थोडी गरिबी परिस्थिती होती. आम्ही एकूण 11 भावंड, बहीण भावंड. हां, आणि बापू म्हटलं म्हणजे वडील म्हटलं ते एकदम सेवाभावी. आईचे इकडले जे बोंडे हे होते तर ते त्यांचे पण, आईचे पण वडील संत इथल्याच म्हणजे विठोबाचे भक्त होते भरपूर. आणि बापू तर त्यावेळेस शेकडं दमनी, म्हणजे आमच्याकडे बैलजोड्या वगैरे 100 एकरची शेती म्हटल्यावर सगळं बैलजोडी वगैरे राहायचं. तर ते कोणीही बिमार पडलं, कारण तेव्हा गाडी हा विषयच नव्हता. 4थीपर्यंत आम्ही गाडी पाहिलीच नव्हती काय तर. आणि गावात बस वगैरे नव्हते, म्हणजे फक्त एक बंडीला जाणारा रस्ता तालुक्यावर होता. तर शेकड्यानंच रुग्णसेवा चालू ठेवायची. म्हणजे तेव्हाची ॲम्ब्युलन्स म्हणजे आमच्या घरचं शेकडं, म्हणजे ते बंडी वगैरे, बैलजोडी, बैलबंडी असतं ते. आणि बापूला ते पहिलेपासून आवड होती. ती जी आहे सेवेचा जो एकंदरीत जो संस्कार आहे तो आईवडिलाच्या एकंदरीत वागण्यातूनच होत आहे. आणि आईसुद्धा मला श्रावणबाळच्या गोष्टी सांगायच्या, गाडगे बाबाच्या वगैरे, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि अतिशय ज्या मोहल्ल्यात राहायचं तो कडूपुरा जरी असला पण ते सगळी धनगर समाजाची वस्ती होती. माझ्या आजूबाजूनं एका बाजूनं धनगर समाज आणि एका बाजूनं माथंग समाजाची वस्ती. आणि मला जास्त माथंग समाजांच्या ज्या आजी होत्या, बहिणाबाई, तिनंच जास्त वागवलं. म्हणजे इवन एक उत्खडे काका होते, तर ते मला गावाभर खांद्यावर बसून फिरवायचे.
आणि शाळेत वगैरे तेव्हा आम्ही ते आई श्रीकृष्णासारखं मधात इथं ते काय म्हणते मोराचं पंख पीस बरोबर, वगैरे हो. ते श्रीकृष्णा टाईप ते हे करायचं. काही गमती जमती आहे. आणि एकदा आम्ही ठेशर आणलं पहिल्यांदाच, म्हणजे ते कडधान्य करायचं. तर तेव्हा नेमकं ते कर्जबाजारी करून हे करून आणलेलं होतं. पण ते चालू करायला माणसं भेटायची नाही किंवा तेव्हा तेवढा मुबलक पैसा नव्हता. तर मी थोडं शहरातून आलो होतो, म्हणजे 10वी तिकडे 8वी 9वी 10वी अमरावतीत केलं होतं. तर म्हटलं चला आपणच काढून टाकू गावात. मग आम्हाला अक्कल सुचली आणि आपलं पंप असतं ना पाठीवरचं फवारणीचं पंप, त्याच्यात मी रॉकेल टाकलं आणि ते पूर्ण गवताल्यावर मारलं. ते पेटून दिलं. ते पेटलं तर बाजूचं शेत पेटलं, पेटलं. हां, ज्वारी उभी होते. ते एवढा मोठा भडका दिसत, कारण गावाजवळच शेत होते. तर ते सगळं गावच धावत आलं. म्हटलं आता काय होणार काय नाही. ते मी घबरावलं आणि मग आई वगैरे भाऊ वगैरे आले आणि ते सगळं व्यवस्था पाहून मी विहिरीत उडी टाकून दिली डायरेक्ट. आणि विहिरीत उडी टाकली तर मग आईचा आवाज आला बच्चू म्हणून. तर मी जसं म्हणजे विहिरीत असं पाण्यात जाणार तर तितक्यात आवाज आला. म्हटलं आता आपण नंतर त्या आवाज आल्यानंतर आईचा आवाज आल्यानंतर विचार बदलला आणि विहिरीत उडी टाकल्यानंतर मला थोडं पोहणं होतंच. मग त्या आहे ना पंप असतं ना पाईप, त्याला चढून वरती आलो. मग मी एकटाच चाललो गेलो बाहेर. असे काही आनंदाचे, काही आंदोलनाचे आणि काही घटना. तो आत्महत्याचा पहिला प्रयत्न होता. ते क्षण पाहून आलेला विचार होता. आणि तिथून मग बऱ्याच गोष्टी आहे, म्हणजे ज्या शाळेतल्या असेल किंवा ह्या. तर आता काही फार जास्त आठवत नाही. ठीक आहे, चालेल. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हणले, तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे त्यांनी त्यांच्या अभंगातून आईवडिलांना देवाचं स्थान दिले. आणि निश्चितच आईवडील हे आपल्यासाठी देव असतात, कारण की आपल्या आयुष्याची सुरुवात त्यांच्यापासून होते आणि पुढची वाटचाल देखील त्याच्या संस्कारामुळे होत असते. तर तुमचं आणि आईवडिलांचं नातं नेमकं कसं होतं? हो, मी एक तर सगळ्यात शेवट म्हणजे लहान होतोय. माझ्यापेक्षा 2 बहिणी लहान होत्या, पण मुलांपैकी मीच लहान होतो सगळं. त्याच्यानं माझा लाड अधिक जास्त होता. आणि माझे सगळ्यात मोठे बंधू शेतकरी संघटना शरद जोशीच्या BSc पहिली BSc ॲग्रीची बॅच होती, त्यातले ते पहिले विद्यार्थी होते. आणि ते त्यावेळेस कदाचित ते प्रोफेसर म्हणून लागले असते, पण ते स्वीकारले नाही. संघटनेचं वारं होतं सगळं. तर आईनं आणि बापूनं प्रचंड कष्ट, म्हणजे आई तर मला अजूनही आठवतं का शनिवार रविवार आलं का आम्ही 11 भावंडे शेतात राहायचो. आणि जेवढी 3 दिवस आम्ही शेतात, पूर्ण शेताचं ते निदान खुरपण वगैरे सगळं आम्ही करायचो. आणि प्रचंड कष्ट. आई तर मला अजून आठवते का ते रात्री 7-7 वाजता शेतातून यायची आणि प्रचंड मेहनत. सगळे कामं आईनं केले असणार, खतं टाकण्यापासून आम्ही सगळ्यांनाच केले, पण आईनं आमच्यापेक्षा चौपट जास्त केलं आहे. प्रचंड मेहनत होती आईची. आणि तिचं म्हणणं असंच होतं का आपण बेमानीचं घेतलं नाही पाहिजे. जे काही असेल ते कमाईतून उभं करा, मेहनतीतून उभा करा. आणि सगळं आल्यानंतर मजुरांचा हिशोब, 100 एकर जमिनीचा, त्याचा हिशोब, त्याचा नीटनेटके लिहून ठेवणे, कोणी अडचणीत असलेल्या मजुराला मदत करणे, सगळं व्यवस्थित बिलकुल. आणि सकाळी सडा गिळा टाकून चहाची आणि स्वयंपाक बिपाक करून पुन्हा शेतात जाणं. खूप कष्टाचं जीवन. आमचे भाऊ घेऊ अजूनही माझे भाऊ शेतीस सांभाळताना ढोरं वासरं आला टाईम तर स्वतःच चारतात. ती संस्कृतीच आहे, कामाची कष्टाची संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळं कसं आहे का निवळ ज्ञान पाजून नाही होत, तर ते कर्तृत्वातून दिसलंही पाहिजे. त्यांना आईचा प्रभाव खूप होता. आई म्हणजे खूप सगळ्या लोकांना, सगळ्या समाजात लाडकी होती. कोणाचं काही दुखणं असलं, काही माहीत जरी असलं तर ते स्वतः जायची, पैसे नाही का, हे नाही का, म्हणजे खूप विचारपूस वगैरे. आणि तेवढी मदत करायची नेहमी. येस. आणि असा एखादा प्रसंग किंवा असा एखादा निर्णय ज्यावर वडील तुम्हाला रागावले होते, किंवा वडिलांचं एखादं वाक्य जे अजूनही तुमच्या मनात आहे? मी एकदा घोडा हाकलायचा नेहमी. हप्त्यातून 2-3 डाव तर घोडं होतं घरी, तर त्याचा यूज करायचा आहे. एकदा शेतातून आम्ही ते हे आणलं होतं, काय घमिले होते ना ते भांडे असे लोखंडी, ते तर ते असे खडखड वाजल्याने एकदम गावाशेजारीच घोडं जोऱ्यानं पळालं एकदम. ते एवढ्या स्पीडनं का
ते सगळे मधात जे रस्ते लोक होते ते सगळे पळोपळ झाले. ते आवरतच नव्हतं. माझ्या हाती ते एक वस्तू होती आणि त्याच्यामुळं मला काही चान्सच नव्हता. त्यात एक लहान मुलगा त्या घोड्याच्या पायाखाली आला आणि त्याच्या कानावर ते टाच पडली. ते झाले, ते रक्त बांबळ झालं. आम्ही ते टाकलं आणि मी त्याला घेऊन कळेवर घेऊन पुरं गाव, कोणी डॉक्टर त्याला उपचार करायला तयार नव्हते. एक ते देशमुख डॉक्टर होते, भीमरावजी देशमुख, त्यांनी मग ते घेतलं आणि थोडं बरं वाटलं आहे. तर तेव्हा खूप रागवले होते वडील का बाबा तुझ्या एकामुळे एखादा जीव गेला असतं तर मी कोणाला तोंड दाखवलं असतं. म्हणजे आपण चालताना वागताना ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आणि त्यांनी खूप म्हणजे स्वतः मग त्यांनी सगळ्या गोष्टी करत त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काही घडलं होतं. आणि ते सगळे लोक म्हणजे त्यांना ते इतकं रक्तबांबळ होतं. मी तर त्याला 2 तास तर फक्त कडेवर घेऊनच फिरत होतो गावभर. आणि खूपच ते वेदनादायक होतं सगळं. तेव्हा आई वडील खूप रागवले होते. येस. आणि भाऊ, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन अगदी मंत्रिपदापर्यंतचा प्रवास तुम्ही केला. आणि आज जर वडील असते तर या प्रवासाविषयी त्यांची काय भावना असते? हां, मी आमदार असताना हे होते ना, बापू आई वगैरे होते. पण त्यांना यांच्या या वैभवापेक्षा कामाचंच महत्त्व जास्त होतं. आमदार मंत्री हे काही त्यांना फार असं, तू कुठे गेला तर ते काम नसेल तर त्याला काय करायचं आहे. आणि ती प्रामुख्यानं मग राजकारणात असेल तर कामाशिवाय. मी कधी कधी कॉलेज लाईफमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा काय म्हणतात त्याला आपण कॉलेज इलेक्शन लढत होतो तर मग मी फवारणी वगैरे आम्ही करायचो शेतावरचं. तर मी कधी कधी पंप टाकून डायरेक्ट तालुक्यावर चाललं जायचं. ते शेत तसंच राहायचं फवारणीचं. ते 2 माणसंही तसेच राहायचं. मला सगळ्यांनी सांगितलं फवारण्याने की तू आता असं कर, तुला शेतीतलं शक्य नाही आहे आणि तू असं सगळं करशील तर अधिक गोंधळ वाढत. तर मग तू त्यापेक्षा तू ते सांभाळ व्यवस्थित आणि चांगलं सांभाळ. आणि मग सगळ्यांनी अनुमती दिली मला. मग ते आम्ही सगळे सेवा करायला. मग प्रचंड आई तेव्हा तर माझ्यावर पहिल्यांदा गुन्हे दाखल झाले तर आम्ही फरार होतो 10-15 जण. तर 2 दिवस तर घरीच लपून होतो आम्ही, घर मोठं असल्यामुळं. बरेचदा पोलीस आले ते काही दिसलं नाही. तिथून मग आम्ही दुसऱ्या गावी मित्राच्या गावी गेलो. तिथं मग ते आई सगळी स्वयंपाक वगैरे डब्बे आम्हाला पोचून द्यायची. म्हणजे 15 दिवस आईनं डब्बे दिले त्यावेळेस. तेच. आणि आईंची एखादी अशी शिकवण जी आज तुम्हाला फार महत्त्वाची वाटते की त्यावेळेस त्यांनी दिली आणि त्याचा आज तुम्हाला फार फायदा होतोय? तिनं म्हणजे फक्त तिनं सेवेचं खूप सांगितलं. गाडगेबाबा समजून सांगितलं, छत्रपती सांगितलं आहे. आणि ते माणूस ते नेहमी म्हणायची का माणूस पदानं कधीच मोठा होत नाही, तो कर्तृत्वानंच होतं. पद हे त्याचं दुय्यम गोष्ट आहे आणि कर्तृत्व हे पहिलं स्थान आहे. ते वारंवार ही सांगायची आम्हाला. आणि एखादी गोष्ट जी आईंना सांगायची राहून गेली? ते मला असं वाटतं का ते जी सांगितलं नाही असं का तिनं असं वाटतं आम्हाला का तिनं आम्हाला शिक्षणाबद्दल सांगायला पाहिजे होतं का पहिले शिक. आणि मग तसं तिचा आग्रह होता. पण आम्ही सगळे काय झालं का पहिलाच भाऊ शिकून BSc झाल्यानंतर, कारण अमरावती जिल्ह्यातल्या काहीतरी थोडं 50-60 पोरापैकी ते पहिला मोठे भाऊ होते. आणि ते BSc झाल्यावरही ते आंदोलनात आल्यानंतर मग ते सगळं, कारण तिथे लिंकच बदलली ना सगळी. म्हणजे पहिला नोकरीवर लागलं असतं तर दुसरं लागलं असतं, तिसरं असं झालं असतं ते कदाचित. पण ते पहिल्यांनीच BSc झाल्यानंतर शरद जोशीच्या आंदोलनात उडी टाकली. मग ते सगळं चित्रच बदललं. आणि म्हणून ते शिकून तरी आखरी काय करणार आहे, म्हणजे हेच करणार आंदोलन. तर ते संघटनेत होते, मी शिवसेनेत होते. म्हणजे एक वेळ तर आम्ही शिवसेनेवर बाळासाहेबांवर बोलले म्हणून आम्हीच गोटमार केली होती भावाच्या सभेवर, किंवा तुम्ही बाळासाहेबाबद्दल बोलू नका. म्हणजे ते धार्मिक होतं, ते स्पिरिट आमचं धार्मिक होतं आणि त्यांचं ते अर्थकारणाशी होतं. पण आता त्यांचं आत्ता खरं आम्हाला वाटतं, खरं तेव्हा आम्ही चुकलो होतो. कारण जाती धर्मात लोक लवकर भडकतात आणि अर्थकारण हे लोकांना समजतच नाही, भडकाचं कारणच नाही. आणि मी नयनाताईंची अनेक भाषणं ऐकली, मग ते फेसबुकवर असतील, यूट्यूबवर असतील, आणि असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. तर या सगळ्या प्रवासात त्यांनी तुम्हाला कशी साथ दिली त्याविषयी आम्हाला सांगा. हातच नाही ते तर 75% तिचा सहभाग आहे. आता म्हणजे एकतर गावात राहत नाही आम्ही, सगळं फिरत राहतो आणि घरी बरेचदा एकटे पण राहावं लागतं. आणि अशा वेळेस पहिल्यांदा लग्न झाल्याबरोबर
मला वाटतं आम्ही एक आंदोलन केलं होतं, नदीत बंधारा घालून आंदोलन, म्हणजे पाणी अडवून आंदोलन करण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि ती नदी खूप वाहती होती आणि ते दिवाळीच्या दिवशी आंदोलन केलं आम्ही. तर कार्यकर्ते सगळे मला, आता हाच दिवस निवडाचा होता, तुझं लग्न आता झालं आहे ना, आताच ते तुम्ही कारण 2 ऑक्टोबरला लग्न झालं आणि दिवाळी काहीतरी 15 दिवसानं, 15-20 ऑक्टोबरला दिवाळी होती. तर ते त्यावेळेस ते पहिली दिवाळी तू बायकोले घेऊन नदीत बंधारा घालायला लागला, तेव्हा सासऱ्यानं दिलेली सोन्याची अंगठी त्या बंधाऱ्यात वाहून गेली. तर ते आम्ही एक आंदोलन, आम्ही नेहमी सकारात्मक आणि राष्ट्रीय कार्य उभं राहिलं पाहिजे, जसं रक्तदान करून आंदोलन, बंधारा घालून, झाडं लावून आंदोलन, वेगवेगळे असं त्याला एक आयाम द्यायचा प्रयत्न करत होतो. आणि नैनानं खूप सहन केलं आहे माझ्यासाठी, तर पर्सनल खूप, व्यक्तीच्या, सार्वजनिक सगळ्या गोष्टीत त्याचा. आणि ती माझं जेव्हा लग्न करायचा म्हणजे जेव्हा सुरू होतं तेव्हा मी ठरवलं होतं का 5च पोरी पाहायच्या, 5च्या वर पाहायच्या नाही. पहिली तर फार शिकलेली, तिला सगळं इंग्रजी वगैरे सगळं आलं पाहिजे, जे आपल्यात नाही आहे. दुसरं नाही तर खेळाडू तरी असली पाहिजे. तिसरं म्हणजे सगळ्यांना घेऊन किंवा अशा पद्धतीने, नाही तर मग प्रचंड पैसा असला पाहिजे, म्हणजे आपलं हे सगळं सेवा चालू राहील. तर ते पहिलीच शिकलेली भेटली, त्याच्यानं 4 मग हे बायपास झाले. हां, तर तिनं ते खूप सावरलं आणि तिची वक्तृत्वामध्ये खूप ताकद आहे. माझ्या कार्याला जी काही आम्ही पाहतो ते म्हणतो ना, चादर चालवायचं काम, सोन्याचं त्याला बसवण्याचं काम जे केलं आहे ते नैनानं खूप मोठ्या ताकदीनं केलं आहे. आणि सर, या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही म्हणजे अगदी गेल्या 25 ते 30 वर्षापासून या लढ्यात आहात, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी लढत आहात. तर या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबाबरोबर काही क्षण हरवले, तर त्याची तुम्हाला खंत वाटते का? म्हणजे तो वेळ तुम्ही कुटुंबासोबत घालू शकत होता, तर ते काय आमचं एवढं मोठं कुटुंब होतं, काय एवढा आनंद होता त्याच्यामध्ये प्रचंड. म्हणजे आमचे भाऊ बहिणी सगळे ते अजूनही म्हणजे घरात बिलकुल असं चिलबिल राहायचं व्यवस्थित. आणि सगळे मेहनती सगळं. आणि मी मोठं होण्यात जेवढा कार्यकर्त्याचा, सामान्य कार्यकर्त्याचा हातभार आहे, तेव्हा भाऊ बहीण, बायको आणि आईवडिलांचं पण आहे, त्यांची प्रचंड मेहनत आहे. आणि ते एवढं कुटुंब आमचं हे होतं आहे एकत्रित, त्याच्यानं वेगळी मजा राहायची. बरेचदा होतं दिवाळीत आम्ही राहायचं नाही, आमची तर महालक्ष्मी बसते तर मी बरेचदा राहायचं नाही, त्याच्यानं ते आठवायचे सगळं दिवस. बरं, एकदा तुम्ही 3 दिवस जैलात होतो मध्य प्रदेशमध्ये, ते दिवाळीच्या दिवशीच होतं नेमकी. तर हे परिवारमधून जेव्हा आपण सार्वजनिक परिवारामध्ये जातो तेव्हा तो मोठा, कारण प्रत्येकाला, जसं आता शरद जोशींच्या पत्नीनं आत्महत्या केली, म्हणजे मलाही माहीत नव्हतं, मला काल या पदयात्रेत माहीत झालं. पण त्यांना शरद जोशी साहेब वेळच देऊ शकले नव्हते परिवाराला, आणि त्यांच्यामुळं अंत्ययात्रेला त्यांच्या मुली सगळ्यात उशिरा आल्या. थोडंसं नाही म्हटलं तरी थोडं रागही होता. तर हे बऱ्याचदा असं होतं आहे. म्हणजे मी आत्ता रामायण पाहत होतो आहे, तर प्रभू रामचंद्राच्या निर्णयानंच सीतेला म्हणजे जावंच लागलं ना. आखरी राजपटमध्ये व्यक्तिगत आयुष्य हे तुम्ही जर प्रत्येक पन्ने जर करून पाहिले तर व्यक्तिगत आयुष्य तुमचं फार टिकून राहत नाही, किंवा परिवार तुम्ही तुटल्यावरच सार्वजनिक परिवाराची सुरुवात होतं. एखादी पाऊलवाट खतम झाल्यानंतर मग सार्वजनिक रस्ता होतं, तसं आहे ते. ओके. आणि भाऊ, तुम्ही आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे. मला जर रक्तदान करायचं म्हणलं एकदा, तर मी 100 वेळा विचार करेल. पण तुम्ही 100पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे, तर ही प्रेरणा, ही ऊर्जा, ही जिद्द नेमकी येते कुठून? शिवाजी महाराजचा इतिहास आहे, भगतसिंग आहे, आमच्या डोळ्यासमोर राजगुरू भगतसिंग, सुखदेव, नेहमी म्हणजे त्या ज्या भावना आहे का, त्यांनी तर आपण तर रक्तदानच करतो, त्यांनी तर बलिदानाची भाषा बोलली. आणि म्हणून अडचणीत खरं तर जेव्हा मी एकदा तर आमचा सुनील राऊत माझ्यासोबत राहायचा, मी काहीतरी 15 का 1 महिना अगोदर रक्त दिलं होतं. पुन्हा मला एक फोन आला, म्हणे आम्हाला काहीतरी ब्लड पाहिजे. म्हटलं चला, माझंही ओ पॉझिटिव्ह आहे, तिचंही ओ पॉझिटिव्ह होतं. अरे म्हणे आत्ताच तर झालं, आपण 1 महिनाच झालं, यातच लगेच. म्हटलं देऊन देऊ, काय फरक पडते, काय नाही. म्हणे 3 महिन्याशिवाय ते पहिलं रक्त भरून निघत नाही, त्याच्या अगोदर देऊ नये. आणि तो जो तिथून पळाला, मी रक्तदान केलं त्याच्यानंतर तो येतच नव्हता माझ्यासोबत.
तर ही जी आहे ना ती व्यवस्था पाहून खरं तर त्याला काही राजकीय आम्ही कुठे माझ्या भावाच्या लग्नातही रक्तदानाचा कार्यक्रम होता. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही रक्तदान करायचं आणि खूप एक चांगली टीम तयार झाली होती. म्हणजे गाव तिथं रक्तदान शिबिर आम्ही राबवलं होतं. तर लहान लहान गावापासून पूर्ण अचलपूरचं मतदारसंघामध्ये एक गाव सुटलं नव्हतं का जिथं रक्तदान शिबिर झालं नाही. आणि आम्हाला महाराष्ट्र सरकारचे 4 ते 5 पुरस्कार भेटले. मी मुंबईत पहिल्यांदा रक्तदान केलं. मुंबईची टीम यायची आमच्या गावात रक्त घ्यायसाठी. कारण की मुंबईत आम्ही पेशंट घेऊन जायचं, तिथं रक्त भेटायचं नाही. मग आम्ही त्यांचा एक करार केला होता का आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात रक्त देतो, कारण त्यांच्याकडे उन्हाळ्यात रक्त देणारं कोणी राहायचं नाही. आणि भर उन्हाळ्यात आम्ही त्यांना 1000 ते 1500 बॉटल द्यायचं. उन्हाळा मुंबईतल्या रक्तपेढीला आम्ही बऱ्यापैकी पुरवायचं आणि मग ते आम्हाला वर्षभर रक्त द्यायचे आमच्या पेशंटला. खूप छान. आणि भाऊ, आता आपण समाजातील 3 मुख्य घटकांविषयी बोलणार आहोत. पहिला म्हणजे शेतकरी, दुसरं म्हणजे दिव्यांग बांधव आणि तिसरं म्हणजे युवा. तर शेतकऱ्यांविषयी आधी आपण बोलूयात. तर तुम्ही गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी लढत आहात, त्यांच्या हक्कासाठी. मग ते कर्जमाफीचा विषय असो, मग ते आंदोलनाच्या माध्यमातून असो, उपोषणाच्या माध्यमातून असो. तर सरकार बऱ्याचदा कर्जमाफी मंजूर देखील करते, मग त्यातल्या काही प्रमाणात ती अंमलबजावणी पण होत असेल. परंतु काही दिवसानंतर परत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ येते. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं ही झाली मदत, परंतु शेतकऱ्यांनी कर्जमाफी म्हणजे मागायची वेळच येऊ नये हे झालं परिवर्तन. जर आपल्याला हे परिवर्तन समाजात घडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ते नेहमी आम्ही सांगत असतो का घराला सोन्याचे कौलं बसवले. सरकारनं असं म्हटलं चला शेतकऱ्याच्या सगळ्याच्या घरावर सोन्याचे कौलं लावून देऊ. याला अर्थ नाही आहे, धोरणं बदलावं लागतं. म्हणजे कर्ज हा सोन्याचा कौल आहे आणि धोरण म्हणजे हमीभाव म्हणजे धोरण. त्याला भाव भेटले तर, नाही तर काय होतं का कर्ज देऊ नये ते कौलं विकावं लागतं. बरोबर. आणि कौलच काय घरच विकायची वेळ येतं, कारण ते धोरणं बेकार असतं. आणि म्हणून धोरणच फार महत्त्वाचं आहे. आणि ते बऱ्याच नेत्यांनी, शरद जोशी साहेबांनी ते मांडलं, बऱ्याच नेत्यांनी मांडलं, स्वामीनाथनांनी तेच मांडलं आहे. अगदी धोरणं हे फार व्यवस्थित चिंतन मंथन करून एखादं घर बांधतो तर आपण 10 आर्किटेक्टला विचारतोय. मग हे सरकार हे सगळं आखताना याचं नियोजन काय करतं आहे तुम्ही विचारा. कृषी मंत्रालय किती तास दिले तुम्ही, या येणाऱ्या 20 वर्षामध्ये आम्ही कसे धोरण असले पाहिजे शेतीचे, त्याचा काय आमचा प्लॅन आहे, काय टाईम बॉम्ब कार्यक्रम आहे तुमचा, कशा प्रकारचं नियोजन राहणार आहे येणाऱ्या 20 वर्षामध्ये. येणाऱ्या 20 वर्षामध्ये असणारे आव्हानं काय असणार, आम्ही कुठं असणार, जगाच्या बाजारपेठेमध्ये आमची काय पत राहणार आहे, याचं काहीच नियोजन दिसत नाही. किंवा असं नाही तर ते जाहीर केलं नसेल. म्हणजे सगळ्या लहान सहान शेतकरी संघटनेतल्या कार्यकर्ते असेल किंवा तशा प्रकारची एक मूठ बांधल्या गेली पाहिजे ना. ती बांधताना मला तर वाटलं नाही, आता माझं 25 वर्ष राजकारणातलं आहे, तर मला वाटतच नाही असं काही झालं आहे. साधं मनात आलं त्याला त्या योजना राबवतं. जर शिक्षण खात्याचं कसं आहे, मंत्री बदलला का योजना बदलतात, कार्यक्रम बदलतात, तसंच कृषीचंही आलं आहे. आणि ही फार दुःखाची गोष्ट आहे का शेतकऱ्यासाठी एकत्रित सर्वपक्षीय घेऊन आम्ही बसलो कधी, तर असं कुठं घडताना दिसतच नाही. आणि ते चूक आहे. उलट स्वामीनाथन अहवाल तयार झाल्यानंतर त्या 8 मुद्द्यावर जरी काम केलं असतं स्वामीनाथनच्या, तरी बऱ्यापैकी हा शेतकरी उभा राहिला असता. शेतकरी उभा राहिला असता म्हणजे काय, तर देशच उभा राहिला असता ना. बरोबर. आज नाही म्हटलं तर 60% लोक त्या शेतीवर अवलंबून आहे. आणि सगळ्यात जास्त रोजगार आहे आपण शेतीतूनच देतो आहे. जे काही निर्माण होतं आहे रोजगाराची संधी त्या शेतीतून जास्त आहे कारखानदारीपेक्षा. बरोबर. आणि शेतीतून होणारी रोजंदारी आहे ही गुलामीकडे घेऊन जात नाही, ही त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याकडे घेऊन जातं. हा मोठा जमीन आसमानचा फरक आहे. आणि आज जर जगाले वाचवायचं असेल तर पर्यावरणाची ताकद, म्हणजे प्रदूषण टाळण्याची ताकद आहे शेतीमध्येच आहे. अनेक गोष्टी आहे. मी तर म्हणतो का फक्त शेती हा विषय निवडून जरी सरकारनं बजेटमधला 50% जर काम फक्त 3 वर्ष जरी केलं तर येणारे 20 वर्ष तुम्हाला शेतीसाठी काम करायची गरज पडणार नाही. पण ते काही मानसिकताच नाही ना. शहरीकरणावरच मोठा प्रचंड, कारण शहरीकरणामध्ये काय झालं आहे का कमी जागेमध्ये जास्त मतदार असतं आणि इथं गाव मोठं असतं पण मतदार कमी असतं.
आणि त्याच्यातही तो मतदार हा जातीपातीत विभागला असतो. त्याच्यानं त्याची काही फार ते कसं आहे का त्याची जे त्याला काय म्हणतं व्हॅल्यू आपण जे मूल्य आहे ते संपलेलं आहे ना त्याच्याला. पण तो संपवलं व्यवस्थित. मूल्य कसं संपवलं का दुधाच्या ठिकाणी जेव्हा आम्ही सोयाबीनचं दूध आणतो किंवा इतर तर मूळ दुधाचं मूल्य संपलं. तर मूळ दूध आहे त्याचं विषय केव्हा संपले कारण त्याच्या पर्यायी व्यवस्था उभ्या केल्या. तसंच शेतकऱ्यासोबत असं झालं का त्याला शेती म्हणून शेतकरी म्हणून उभं न केलं, त्याला जात म्हणून उभं केलेलं आहे. आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं राजकीय लोकांनी आणि त्यांनी काय केलं का हां तू तेली आहे, हा माळी आहे, हा कुंभी, हा मराठा, हा बौद्ध, हा मुसलमान, हा हिंदू, असं त्याला व्यवस्थित हे केलं. त्याला रंगाचं राजकारण केलं. त्याच्यामुळं त्याचं मूल्य संपलेलं आहे आता शेतकऱ्याचं. त्याचं काही फार आता त्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागेल कदाचित. आणि सर तुम्ही संघर्ष करून दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. म्हणजे जगातलं पहिलं मंत्रालय असं आहे जे दिव्यांगांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे. तर या मंत्रालयाची पुढील वाटचाल कशी असावी तुमच्या मते? कसं आहे वाटचाल आपल्याजवळ तयार आहे, कार्यक्रम तयार आहे, पण तिथल्या मंत्र्याला वाटलं पाहिजे ना. का बच्चू कडूला एक दिवस बोलावून त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्या देशातला अनुभव पाहून आम्ही काही केलं पाहिजे भाऊ. त्याच्यातून एक प्लॅन आखरी इच्छाशक्ती नाही आहे ना. इच्छाशक्ती त्या मंत्रालयात निघणाऱ्या टेंडरच्या बाबतीत जितकी असते तेवढी चांगलं करण्याची इच्छाशक्ती आता कुठं राहिली. सचिवामध्ये राहिली नाही, मंत्र्यामध्ये राहिली नाही, कोणामध्ये आहे काही. सगळी व्यवस्था प्लॅनिंग का आहे का आज आमच्या राज्यकर्त्याचं प्लॅनिंग काय असतं का इतना पैसा गया है तो इतना लगाना है, निकालना है, हीच व्यवस्था आहे ना. म्हणजे डॉक्टर माझ्या मुलाचं डॉक्टरकी करायला मला जर 5 कोटी खर्च लागला तर माझ्या मुलानं लुटूनही पैसे घेतले रुग्णांजवळून तर ते लागलेले 5 कोटी निघत नाही, म्हणून लुटावं लागतं. लुटीची व्यवस्था काय झाली का ही व्यवस्थेनं तशी निर्माण केलेली आहे. लुटीतून लूट होतं ना. बरोबर. आणि मग लूट कोणाला तुम्ही ते म्हणते ना का आमच्या गावात एकाच रॉकेल विक्रेत्याला विचारलं होतं मी, आता तर बंद आहे ते रॉकेल. म्हटलं तू कसं काय इतके पैसे जास्त कसे घेतो? बच्चू भाऊ मी 1 लिटर मागं 50 पैसे जास्त घेतो, पण हे 50 पैशातले मी 10 पैसे ठेवतो, 40 पैसे मी तहसीलला देतो. तहसीलमध्ये हे पुऱ्या तालुक्यातले तिथे 40 पैसे जमा होते, 40 पैशाचे जिल्ह्यात जमा होते, जिल्ह्याचे मंत्रालयात जमा होते. कारण त्या कारवाया थांबायच्या असन तर आखरी लूट कोणाची झाली का ज्याला घरी लाईट नाही, चिडीचा दिवा लावावा लागतं, घासलेटचा दिवा ज्याला लावावं लागतं, त्याच्या खिशातून आलेले पैसे आहे ना हे. लूट कोणाची केली का ज्याच्या अंगात रक्तच नाही त्याचंच काढून मंत्र्याला रक्त देण्याची व्यवस्था केली. तर ही याचा चिडच नाही ना लोकांना. चीड कुठं आहे तुम्ही सांगा. काल कबूतर खाना तो बंद केला आणि काही लोकांना तो जैन समाजानं तोडला. मला याची खूप नवल वाटतं का त्यांना मी शाबासकीच देणार जैन समाजाला का तुम्ही कबुतरासाठी एवढं प्रेम आहे, किती आस्था आहे, कारण ते त्यांच्या धर्मामध्ये त्याला स्थान आहे. ते त्यांना परमेश्वराचं स्वरूप समजतात. 6.5 लाख शेतकरी मेल्यानंतर एकही शेतकरी स्वतःहून उभा राहिला असं वाटत नाही. म्हणजे हे केवढा दुराभास आहे, केवढं मोठं अंतर आहे. पक्षासाठी आंदोलन होतं आहे, माणसं मरतं तर माणसं आंदोलन उभं राहत नाही. म्हणजे अजूनही आमचा शेतकरी रस्त्यावर येत नाही म्हणून राजसाहेब ठाकरेंना भेटावं लागतं, पृथ्वीराज चव्हाणांना. शेतकरी रस्त्यावर आला असतं तर कोणाची भेटायची काय गरज आहे. बरोबर. येस. आता आपण युवकांविषयी बोलूयात. युवकांमध्ये सर व्यसनांचं प्रमाण फार वाढलं आहे. मग ते दारूचं असो, अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्सचा असो किंवा मोबाईलद्वारे सोशल मीडिया असो, आणि सोशल मीडियाबरोबरच गेम्स म्हणजे PUBG, अगदी जंगली रमीचं पण व्यसन आपल्याला वाढताना दिसतंय. तर ह्याचे दुष्परिणाम तर आत्ता आपल्याला दिसतातच आहे, परंतु हे जर वेळीच थांबवलं नाही, ह्याला जर ताबा घातला नाही तर याचे भविष्यात काय अजून दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात? मला नाही वाटत ते काही परिणाम, कारण राज्यकर्त्यांची याचा प्रभाव सगळ्यात जास्त राज्यकर्त्यांचा असतो. आणि ही जी उत्पत्ती झाली आहे ना ही सगळी निवडणुकीतून आलेली आहे. पैशाचा प्रभाव वाढला का हे प्रभाव आपोआपच वाढत जातात. आणि आता पैशाचा प्रभाव एवढा उच्चस्थानी आहे, ते म्हणते ना शनी मंगळ असला म्हणजे तसे तो उच्चस्थानी आहे देशाच्या. पैसा आणि त्याच्यातून जी काही आपण व्यवस्था निर्माण झाली ते आता पहिले काय होतं, एखादी निवडणूक आली का काय चर्चा व्हायच्या. तुम्ही 50 वर्षा अगोदर निवडणुकीच्या चर्चा गावखेड्यात काय व्हायचं, युवकांच्या तोंडावर काय राहायचं, तर त्याचा तपास करा ना.
तेव्हा पैसा हा विषय नव्हताच, कर्तृत्व होतं, माणसाची ओळख होती एक वेगळी. त्याच्यानंतर काय आलं तेव्हा ते त्या पार्टीचे लोक तर डायरेक्ट बिअर बार म्हणजे रेस्टॉरंटमध्येच जाऊन सगळं व्यवस्था आहे. हे निवडणुकीतून निव्वळ मतदानाची व्यवस्था निर्माण होत नाही, तर वर्षानुवर्ष त्या तो भारत उभा राहतो, देश उभा राहत असतं. कारण सगळ्यात जास्त चर्चा जर कुठली होत असेल, तर तुम्ही जर टी व्ही चॅनल पाहिलं आहे किंवा पेपर जर पाहिले, तर संतांचे थोडे लेख लिहून येतात किंवा सगळ्यात जास्त चेहरे कोणाचे दिसते चॅनलवर, तर सकाळ दुपार संध्याकाळपासून फक्त राजकीय नेते दाखवतात. हो. राजकीय नेते कसे दाखवतात? मग त्याचा परिणाम काय होणार? आखरी राजकारणातही पैसा पाहिजे, धंद्यातही पैसा पाहिजे आणि चंगळबाजीतही पैसा पाहिजे. सगळा पैसा जो आहे हा एक वैचारिक लढाई आहे, ही विचाराची आणि तत्वांची लढाई संपलेली आहे. छत्रपतीच्या काळात पैसा नसणारे युवक एकत्र झाले आणि स्वराज्य निर्माण केलं. झालेलं स्वराज्य पैशाच्यामुळं जातं की जाय परत अशी म्हणतात. तिथं अफजल खान यायची गरजच नाही ना. गावागावा गल्ली बोळात तुम्हाला आता देशी दारूचे दुकान आहे, बिअर बार आहे, काय म्हणतात त्याला, मला तर आठवतं नाही, आफू असेल किंवा गांजा काय असणार, चरस असेल, तर हे आता तुम्हाला पानटपरीवर बंदी घालूनही भेटतात. तेव्हा बंदी नव्हती तरी घ्यायचे नाही, आता बंदी असून सुद्धा त्याची ओहोड लागलेली आहे. आखरी देश आम्ही डोक्यात घातला नाही, धर्म आणि जात घातली. त्याचे परिणाम राजकारणी लोकांच्यामुळं आज जो काही भरकटलेला युवक दिसतो, याचं कारण हे आहे का आम्हाला तसं घडवलं गेलं व्यवस्थित आमच्या भल्यासाठी. कोणी एकाच्या घरचा आमदारकी व्हासाठी तो हजारो लोकांना दारूच्या व्यसनाधीन लागतं, ही संस्कृती आम्ही निर्माण केलेली आहे. त्याच्यानं आता परिणाम तसे एकंदरीत दिसायला लागत आहे. भाऊ, आणि तुम्ही संघर्ष करून दिव्यांग मंत्रालय उभं केलं, तर युवकांसाठी असं वेगळं मंत्रालय नाही आता आहे, पण ते क्रीडा आणि युवक मंत्रालय आहे. पण कसं आहे, आज तुम्ही पहा, असं मी नेहमी म्हणत असतोय किंवा गणेश मंडळ गावात झाले, दुर्गा मंडळ झाले, भीम मंडळ झाले, मोहरम मंडळ झाले, पण कृषी मंडळ किती तरुणांना उभे केले, किती मंडळांनी व्यायाम, आता तर जिम आता हा कंपनीकडे गेल्या. साधे जिमसुद्धा मंडळ तयार करत नाही, ते सुद्धा प्रायव्हेट जिममध्ये जावं लागतं. व्यायामशाळा पहिले ह्या गावागावात व्यायामशाळा भेटायच्या, कुस्ती शाळा राहायच्या, आता ते सगळं संपलंच आहे. त्यानं कसं आहे, सोपं जे आहे, कसं गणपती म्हणजे मजा आहे ना, भक्ती किती आणि त्याच्यातली मौज किती, याचं जर संशोधन केलं तर भक्तीसाठी किती लोक एकत्र येतात आणि मौजसाठी किती येतात. तर हा सगळा आखरी ही काय आहे का, ते म्हणत होते ना, साने गुरुजी म्हणायचे का युवकांच्या होठावर कुठली गाणी आहे त्याच्यावर त्या देशाचं भविष्य असतं. तसं आता आमच्या युवकांच्या तोंडावर कोणते गाणे आहे सांगायची थोडी गरज आहे. आता तर त्याच्या हा जो परिणाम आहे, म्हणजे आता गणपती बसवला तर असं कोणी ठरवलं का बा माझ्या मोहल्ल्यात गणपती बसलाय तर मी असं करू, काय कार्यक्रम असतं गणपतीच्या, जेवणाचा कार्यक्रम, बसवण्याचा कार्यक्रम, उठवण्याचा कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा आणि वाद्य, म्हणजे सगळ्यात जास्त जोर काय, विसर्जन. एखादा 1% गणपती असतात का ते कुठं सोशल काही काम करत आहे. माणिकचंदनंच जर पॅनर लावून गणपतीचं बसवलं जात असेल तर ते काय मोठं कठीण काम आहे. मी एका गावात गेलो होतो, तर त्या गावातलं ते काय म्हणते जुगार, ते काय तो ते जे हे दारूचं, गावठी दारूचा विक्रेता प्रमुख होता, म्हणजे अवैध दारू, प्रचंड पैसा होता. तर त्यानं ते सगळा खर्च त्या भागवत कथेचा त्यानंच उचलला. आणि मग त्यानं उचलल्यावर ते काय सगळं भागवत कथा म्हणजे आपल्या त्या गड्यानंच केली. ज्याचा मग तो पवित्र झाला ना, त्याला लोक त्यालाच पाया लागत होते. एका 8 दिवसाच्या भागवत कथेला त्यानं पूर्ण मंडप गिंडप सगळा खर्च त्यानं उचलला. झाला आहे. लोकांना कसं आहे, ते म्हणतं ना का बा तुम्ही तिकडे काही करा, आमची व्यवस्था लावून टाका. तो कशातून येतं, पैसा कुठून येतं हे थोडं पाहतं. की आता साधं एखाद्या पोरीचं लग्न करायचं असलं एखाद्या भावाला,
आई वडिलाला, तर त्याचं घर पाहतं ना. हो, घर कुठल्या पैशातून बांधलं ही पाहणारे लोक राहिले किती. बरोबर. त्याला आखरी आम्ही काय पाहतो, त्याची श्रीमंती पाहतो. हम्म. पहिला हाच फरक होता, श्रीमंतीपेक्षा पोरगा कसा आहे हां. हे शब्द प्रत्येकाच्या तोंडावर होता. हम्म. आता काय म्हणतंय, पोराजवळ पैसे किती आहे. तर हा सार्वत्रिक परिणाम आहे हा. येस. आणि भाऊ, आपल्याला राजकारणात मोठ्या प्रमाणावर घराणेशाही पाहायला मिळते. तुमच्याकडे पाहिल्यावर आधी समाजकारण येतं, मग राजकारण. तर तुमच्या माध्यमातून आम्हाला समाजकारणाची घराणेशाही भविष्यात पाहायला मिळेल का? नाही, मी ते देवाला, माझी इच्छा नाही, त्याची इच्छा नाही आहे. हां. कारण ही काय दिवसांदिवस खूप वाईट होत चाललंय राजकारण, आणि ते तर अधिकच बेकार होईल आता फार काही. येणाऱ्या काळात. आणि खूपच म्हणजे आता EVM मशीन असून तर कशालाच लढाव कोण. काल तुम्ही बोललात. हां. येस. भाऊ, तुम्हाला काही मी आता रॅपिड फायर क्वेश्चन विचारणार आहेत. एका शब्दात राजकारण. त्याला काय, ते अमृतच आहे. हां हां. नाही, ते वाईट नाही आहे, पण अमृत आहे चांगल्यासाठी. ओके. एक गुण जो प्रत्येक राजकारण्यामध्ये असायला पाहिजे. प्रामाणिकता. आणि नसायला पाहिजे. बेमानी. तुमच्या जीवनात आलेली एखादी अशी व्यक्ती ज्याला तुम्ही थँक्यू म्हणून वाटतं. माझ्या जीवनात असं कोणालाच नाही. हो, ते मी अटल बिहारींना म्हणायचं, ओके. त्यांना धन्यवाद, आणि इंदिरा गांधींना. ओके. हां. आणि जर तुम्हाला अशी संधी मिळाली की तुम्ही भूतकाळात जाऊन एखादी गोष्ट बदलू शकता, तर तुम्ही कुठली गोष्ट बदलाल? शेतकऱ्यांच्या संबंधित. क्या बात आहे. खूप छान सर. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी मोकळ्या मनाने आणि अगदी सोपी भाषेत आम्हाला सगळ्यांना दिली, आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारख्या नेतृत्वाची फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारत देशाला गरज आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. येस.